तीन दिवसापासून तुमचा संप सुरू आहे, काय काही तुमच्या मागण्या आहे? राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांचा संप मागील 3 दिवसापासून सुरू आहे. संपूर्ण कामकाज बंद झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जनतेची कुठलीही हेळसांड होऊ नये म्हणून राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने योग्य तो तोडगा सरकारने काढला पाहिजे, यासाठी पुढाकार घेतलेला आहे. परंतु अद्यापर्यंत सरकारकडून योग्य ते रीतसर समर्थन आम्हाला मिळत नसल्यामुळे संप हा सुरूच राहिलेला. किंबहुना आमच्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे असं म्हणणं आहे की हा संप शासनाने आमच्यावर लादलेला आहे. कारण मागील 2 वर्षामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळी 7 प्रकारची आंदोलनं केली गेली. त्यानंतरही सरकारने 17 लाख कर्मचाऱ्यांबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. किंबहुना आजची हे आंदोलन ज्या प्रमुख मागणीसाठी आहे, ती मागणी आमची नसून सरकारने योग्य तो निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी इतकी सरळ मागणी आहे आणि त्यासाठी सरकार चालढकल करतं आहे. 2023मध्ये राज्य सरकारने विधिमंडळामध्ये घोषणा केली होती की राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात येईल. त्याबाबतची अधिसूचना परिपत्रक शासनाने अद्यापर्यंत जारी केलं नाही. म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांचं असे धोरण आहे की सरकारने आमची फसवणूक केलेली आहे, त्यासाठी हे आंदोलन आहे. एकूण 17 मागण्या यासोबत केलेल्या आहे. त्या मागण्यांसाठी सुद्धा आंदोलन आहे, ज्यामध्ये सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करावं, रिक्त पदे भरावी, अनुकंपा सरळ भरतीने करण्यात यावी, त्यासोबतच महिलांसाठीचे सगळे लाभ त्यांना देण्यात यावे, केंद्राप्रमाणे भत्ते देण्यात यावे. या सगळ्या मागण्या आहे. या मागण्या मंजूर कराव्या अशी प्रमुख मागणी आहे. आज राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी 100% संपामध्ये सहभागी झालेले. तुमच्या आंदोलनामुळे संपामुळे नागरी सेवेवर मोठा परिणाम होता. नागरी सेवेवर परिणाम होतो हे आम्हाला मान्य आहे, परंतु सरकारने आमच्यावर ही परिस्थिती निर्माण केलेली आहे. किंबहुना आम्ही तर स्वतःहून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सरकारच्या संपर्कामध्ये आहोत. सरकारने योग्य निर्णय दिला तर हा संप आम्ही मागे घ्यायला केव्हाही तयार आहोत. देवीदास जरारे, राज्य उपाध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र.